संतांच्या कीर्तनातून, हरिनामातून आणि विठ्ठल भक्तीतून समाजाला सदैव योग्य मार्गदर्शन मिळत आले आहे. या पवित्र संत परंपरेतून भक्तीचा दिवा अखंड प्रज्वलित राहिला आहे. त्या महान परंपरेतच आज आपण एका पवित्र आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत. वैकुंठवासी सद्गुरू बलभीम महाराज, शिरवणीकर, वैजनाथ महाराज, चंद्रकांत महाराज, भगवान महाराज आणि नामदेव महाराज यांनी आपल्या आयुष्यात अखंड हरिनामाचा प्रचार केला. असंख्य भक्तांना त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला आणि वारकरी संप्रदायाची महान सेवा केली. आज त्या पवित्र परंपरेतील 5वे वंशज बालकीर्तनकार व्यासनंदन नामदेव शास्त्री शिरवणी यांच्या हस्ते हा वीणा प्रसाद देण्याचा पवित्र सोहळा संपन्न होत आहे. ही वीणा म्हणजे फक्त एक वाद्य नाही, तर ही संत परंपरेची जबाबदारी आहे. ही हरिनामाची सेवा आहे आणि समाजाला योग्य मार्ग दाखवण्याची पवित्र परंपरा आहे. गुरुप्रसाद म्हणून ही वीणा श्री माधवराव पाटील, कबीर वाडीकर यांना भक्तांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे. आजपासून तब्बल 100 वर्षांपूर्वी वैकुंठवासी बलभीम महाराजांनीही वीणा प्रसाद दिला होता आणि त्या दिव्य परंपरेचा आज आपण शतपूर्ती सोहळा साजरा करत आहोत. ही संत परंपरा, हरिनाम आणि भक्तीची सेवा अशीच अखंड चालू राहो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय राम कृष्ण हरी. वाहे